नाचणीचा लाडू, नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे डोसे किंवा नाचणीचं सत्वसुद्धा खाल्लं असेल, पण नाचणीचा चिवडा कधी खाल्ला आहे का? जेव्हा मी किराणा मालाच्या दुकानात गेले त्यावेळी चुरमुऱ्याच्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यावर मला हे नाचणीचे चुरमुरे मिळाले. त्याच वेळेला लहान मुलांना नाचणीचे पदार्थ खायला आवडत नाहीत. त्यावेळेला नाचणी खाऊ घालण्यासाठी असा लहान मुलांना नाचणीचा चिवडा नक्कीच करून देऊ शकता. तर मी अर्धा किलो नाचणीचे मुरमुरे घेतले, ते आपण चाळून स्वच्छ निवडून घेणार आहोत. आता आपण चिवड्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. थोडे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. खूप मसालेदार करणार नाही आहे, कारण आपण हे लहान मुलांसाठी चिवडा करतो आहे त्यामुळे. चिवडा अगदी झटपट बनतो आणि चवीला खूपच स्वादिष्ट लागतो. नक्की ट्राय करून पहा. आता सुरुवातीला कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आता आपण इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, ते सुरुवातीला आपण तळून घेणार आहोत. तळलेल्या शेंगदाण्यांचा क्रंच कुठल्याही चिवड्यामध्ये छान लागतो. आणि इथं आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपण थोड्या परतल्या की आपण थोडा कढीपत्ता यामध्ये घालणार आहोत. कढीपत्ता, हिरवी मिरची थोडं छान परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडेसे आपण मसाले घालणार आहोत. इथं मी हळद घातलेली आहे. हळद थोडी जास्त घालायची आणि 1 चमचाभर लाल तिखट घालणार आहोत. हा चिवडा आपण लहान मुलांच्या दृष्टीनं करतो, यासाठी आपण मसाले यामध्ये कमी घालतोय. जे लहान मुलांना मसाले आवडतात ते आपण यामध्ये वापरणार आहोत. 1 चमचाभर लाल मिरची पावडर वापरलेली आहे. थोडासा अर्धा चमचा पेरी पेरी मसाला घातलेला आहे आणि यातच मी 1 पॅकेट आपण मॅगी मसाला घातलेला आहे. मसाले थोडे परतले की आपण जे मुरमुरे घेतलेले आहेत नाचणीचे, ते आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे मुरमुरे या मसाल्याबरोबर कमी गॅसवर आपण क्रंची होईपर्यंत छान परतणार आहोत. अगदी गॅस कमी ठेवायचा आणि हे परतत राहायचं आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न असतं, तर ते लहान मुलांना लाडू नाचणीचे आवडत नाहीत. त्यावेळेला असा चिवडा नक्कीच करून द्या की जेणेकरून लहान मुलांना नाचणी खाऊ घातली जाईल. थोड्याफार प्रमाणात ज्यावेळेला आपले मुरमुरे भाजले जातील त्यावेळेला आपण यामध्ये मीठ आणि साखर घालणार आहोत. इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथं आपण आता थोडी पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखर घातली ना काय होतं की चव बॅलन्स होते, जास्त तिखट लागत नाही आणि खूप जास्त गोडही लागणार नाही, अशी आपण साखर घालणार आहोत यामध्ये. इथं मी 4 चमचे साखर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे आणि ती आता आपण यामध्ये घातलेली आहे. साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्ती करू शकता. हा चिवडा लहान मुलांनाच काय परंतु मोठी माणसंसुद्धा आवडीनं खाऊ शकतात, कारण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हा पचनास हलका असतो, वजन नियंत्रणात ठेवणारा हा चिवडा आहे. शिवाय एक पौष्टिक स्नॅक्स म्हणून तुम्ही संध्याकाळच्या वेळेला नक्कीच खाऊ शकता. ह्याच्यामध्ये कमी कॅलरीज आहेत आणि खनिजांनी समृद्ध असा हा चिवडा आहे. शिवाय ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही आदल्यामधल्या वेळामध्ये भूक लागेल तेव्हा हा चिवडा नक्कीच खाऊ शकता. चिवडा छान क्रंची झाल्यानंतर आपण हा चिवडा काढून घेणार आहोत, थंड करणार आहोत आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. 15 दिवस छान टिकतो आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा रेसिपी आहे. नाचणीच्या चिवड्याची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. अशाच पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी सुषमाज किचनला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.